इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ 6वा, नैसर्गिक प्रदेश. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात. उत्तर चूक. कारण पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही व उद्योगी असतात. 2. प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात. बरोबर. 3. भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. उत्तर असेल चूक. भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते, त्यामुळे झाडातील पाण्याचे बाष्पीभवन हे कमी होते. 4. उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहू शकतो, तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे. उत्तर बरोबर. 5. वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुवतीय प्रदेशात जास्त आढळतात. चूक. बरोबर असेल. वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी सुदान प्रकारच्या गवताळ प्रदेशात जास्त आढळतात. प्रश्न दुसरा आहे, भौगोलिक कारणे द्या. 1. मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. उत्तर मोसमी प्रदेशात ठराविक ऋतूत भरपूर पाऊस पडतो. हवामान उष्ण व दमट असल्यामुळे शेतीस पोषक परिस्थिती निर्माण होते. सुपीक माती, पाण्याची उपलब्धता व लांब वाढीचा हंगाम यामुळे इथे विविध पिके घेतली जातात. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. 2. विषुवतीय वनातील वृक्ष उंच वाढतात. उत्तर विषुवतीय प्रदेशात वर्षभर उष्ण व दमट हवामान असते. येथे भरपूर पर्जन्य पडतो व सूर्यप्रकाशही मुबलक मिळतो. त्यामुळे वनस्पतींना वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळते. म्हणून विषुवतीय वनातील वृक्ष अतिशय उंच वाढतात. 3. टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. उत्तर टुंड्रा प्रदेशात वर्षातील बहुतेक काळ अतिशय थंड हवामान असते व जमीन बर्फाने झाकलेली असते. उन्हाळा फार कमी कालावधीचा असतो, त्यामुळे वनस्पतींना वाढण्यासाठी कमी वेळ मिळतो. म्हणून टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे. उत्तर तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे 55 अंश उत्तर ते 65 अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान आहे. 2. सुदान प्रदेशातील कोणतेही 3 तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे. उत्तर सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राणी 1 झेब्रा, 2 जिराफ, 3 हत्ती या प्राण्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने त्यांना चपळ पाय दिले आहेत. काही प्राण्यांच्या अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात, त्यामुळे ते शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. 3. मोसमी प्रदेशाखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती. 1. मोसमी प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10 अंश ते 30 अंश अक्षवृत्तादरम्यान आढळतात. येथे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते. येथे पानझडी व निमसदाहरित वने आढळतात. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. प्रश्न चौथा, जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा व सूची तयार करा. कोलोरेडो वाळवंट, डाऊन्स गवताळ प्रदेश, भूमध्य सागरी हवामान, ब्रिटिश कोलंबिया, ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला हे दाखवता येईल